नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्या पाहिजेत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे. शिरूर लोकसभेसंदर्भात काल चॅलेंज दिल्यानंतर आज अजित पवारांकडून अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात विकास कामांची पाहणी करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसरमध्ये अजित पवारांनी पाहणी केली. तर कालच्या चॅलेंजचा आणि आजच्या पाहणी दौऱ्याचा काही संबंध नाही, माझा दौरा पूर्वनियोजित होता असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, त्यांना लकलाभ. काल शिरूरबद्दल जे ठरलंय ते फायनल असंही अजित पवारांनी ठणकावलंय. तर इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं म्हणजे माझा गौरव असं कोल्हेंनी म्हटलंय. चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थित काही संबंध नाहीये. माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतननी आग्रह केलेला होता. मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू. पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये, इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये, म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली. असू द्या, त्यांची त्यांची प्रतिक्रिया, त्यांना लकलाप. मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल. मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना. आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही. त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील. राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या